हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या दीपाली चव्हाण यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवरती गोळ्या झाडून आपली आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली होती। या अनुषंगाने गेल्या 26 तारखेपासून 4 दिवसपर्यंत भारतीय जनता पार्टीने एक आंदोलन उभारलं, एक लढा दिला आणि या लढ्याला अखेर यश आलं। सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीची जी मागणी होती यामध्ये महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी एकच मागणी जोर धरून धरली होती। त्यामध्ये विनोद शिवकुमार याचे सोबतच अमरावतीचे अप्पर मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी याला निलंबित करून त्याच्यावरती सह आरोपी म्हणून कार्यवाही करावी अशी ही मागणी होती। त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने जो लढा दिला आणि जे ठिय्या आंदोलन केलं, या ठिय्या आंदोलनाला यश प्राप्त झालेलं आहे आणि अपर मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने विदर्भ न्यूज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करीत आहे। मेळघाटातल्या हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचं कळता सर्वप्रथम आपण रस्त्यावर आला होता। नेमकी तेव्हापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने जे आंदोलन उभारलं, जो लढा दिला, तो कशा प्रकारचा होता? एकतर मेळघाट सारख्या दुर्गम भागामध्ये लेडी सिंगम म्हणून स्वतःची प्रतिमा उभी केलेली अत्यंत डायनामिक एक महिला अधिकारी, तरुण महिला अधिकारी, 28 वर्षीय फक्त दीपाली चव्हाण हिच्यावर स्वतःवर गोळी झाडून घेण्याची, आत्महत्या करण्याची वेळ येते, हे अत्यंत गंभीर आहे। ती ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करते त्या समाजामध्ये एखाद्या मुलीने शिकून MPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होणं हे कठीण आहे। अशा एका मागासलेल्या समाजातून आलेली मुलगी आणि तिच्यावर आत्महत्येची वेळ आली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। आणि तिच्या आत्महत्येनंतर तिने जे काही मृत्यूपत्र लिहिलेले होते किंवा सुसाईड नोट लिहिलेल्या होत्या, 3 प्रकारच्या सुसाईड नोट लिहिल्या होत्या। एक आपल्या पतीला तिने लिहिली, एक आपल्या आईला लिहिली आणि एक अपर वन संरक्षक जे आहेत, अपर मुख्य वन संरक्षक MS रेड्डी यांना एक मोठं पत्र, तिने 6 पानांचं पत्र जवळजवळ त्यांना लिहिलेलं होतं। आता या सगळ्या याच्यातून जे काही वरकरणी दिसत आहे, पोलिसांनी काय केलं की पोलिसांनी तिथले विनोद शिवकुमार नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून टाकला, त्यांना अटक करून टाकली आणि एक जनरल प्रकरण ज्या पद्धतीने निपटावं लागतं त्या पद्धतीने ते निपटण्याचा प्रयत्न केला। पण पुन्हा जर एखादी दीपाली चव्हाण घडू नये किंवा याही दीपालीवर अशी वेळ का आली आणि याही दीपालीला जर न्याय द्यायचा असेल, ते प्रकरण असं थातूर मातूर पद्धतीने गुंडाळून चालणार नाही। या प्रकरणाच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे आणि या प्रकरणाच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की याला सर्वस्वी जबाबदार हे मुख्य वन संरक्षक, अपर मुख्य वन संरक्षक MS रेड्डी जे होते। या रेड्डींचा अत्यंत निग्लिजन्स, अगदी बेजबाबदारपणा आणि काही लोकांना फेवर करणं, काही लोकांना वाचवणं, एकूणच जो सगळा कारभार होता त्या कारभारामुळे आणि जे काही पुरावे हाताशी आहेत त्या पुराव्यानुसार MS रेड्डी यांना देखील या प्रकरणात आरोपी करावं हे आम्हाला पहिल्या दिवसापासून वाटत आहे आणि ती आमची मागणी आहे। त्यामुळे आज जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर समोर आले आहेत आणि त्यांनी आज 4 दिवसांमध्ये त्यांचा कुठे पत्ता नव्हता 26 मार्चपासून या सगळ्या प्रकरणामध्ये, आणि आज एकदम एकाएकी समोर आले आणि त्यांनी स्वतःचे फोटो सांगून टाकून जाहीर करणं सुरू केलं की मी निलंबन करून घेतलं, मी निलंबन करून घेतलं। काय होणार निलंबनाने काय होणार? पहिल्या दिवशी सरकारने चुकीचा आदेश काढला। जे पत्र सरकारने त्यांच्या बदलीचं दिलं रेड्डींच्या, त्या पत्रामध्ये सरकार म्हणतं की दीपाली आत्महत्या प्रकरण गंभीर आहे म्हणून तुम्ही बदली करता आणि बदली करून एका अधिकाऱ्याला सुरक्षित करता। आजही निलंबनाची हुल त्यांनी उडवलेली आहे। आता अजून तर ऑर्डर आलेली नाही, पण त्यांनी मुंबईतून वातावरण तयार केलं की मी निलंबन करून घेतलं। कशाचं श्रेय घेऊन राहिल्या? कुठे होता तुम्ही 4 दिवस? का दीपालीला न्याय दिला नाही? 8 मार्चला वनपाल संघटनेने तुम्हाला पत्र दिलं होतं, वन कर्मचारी संघटनेने महिला सुरक्षित नाहीत असं पत्र जागतिक महिला दिनी दिलेलं होतं। तुम्ही काय कारवाई केली? तुम्ही पालकमंत्री होत्या, तुम्ही जर त्याच्यावर कारवाई केली असती दीपाली वाचली असती, पण दीपाली वाचवण्यासाठी तुम्ही तोंड उघडलं नाही, तुम्ही काहीच केलं नाही। आता निलंबनाचं श्रेय घेऊन राहिले। काय होणार निलंबित करून? दीपाली वाचेल का? दीपालीला न्याय मिळेल का? जर हिंमत असेल, धमक असेल, समोर या, सांगा तुमचं सरकार आहे, सरकारला सांगा की त्याला बडतर्फ केलं पाहिजे सेवेतून, त्याला सहआरोपी केलं पाहिजे या प्रकरणामध्ये आणि सहआरोपी करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे, ही मागणी आहे खरं म्हणजे आमची। याच्यामध्ये जसं आज जे आपण आंदोलनाला आपल्या उग्र स्वरूप आलं होतं की ठिय्या आंदोलन आपण केलं
अपर मुख्य वन संरक्षकांच्या कार्यालयामध्ये आणि त्याला एक उग्र स्वरूप आलं होतं. या ठिकाणी आपण बोलताना एक उल्लेख आवर्जून केलेला आहे की जे साई प्रकाश इथे चौकशीसाठी आलेले होते, या साई प्रकाशनी एक पार्टी जोडल्याचा उल्लेख आपण केलेला आहे. तर नेमकं हे प्रकरण कसं काय? मी तुम्हाला याच्यातल्या काही घटना सांगतो. केवळ तुम्ही आता साई प्रकाशवर आले तेही मी बोलीन, पण मी तुम्हाला सांगतो की अमरावती जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहे, पहिले तिथून सुरुवात होते. पोलीस अधीक्षकांनी ही घटना घडली तेव्हापासून एक माइंडसेट ठरवून टाकला. ते असं उल्लेख करतात की रेड्डी साहेब निर्दोष. यानंतर मला आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या दिवशी दीपालीने आत्महत्या केली त्या दिवशी रात्री त्यांचं जे मृत शरीर होतं, पार्थिव होतं, ते अमरावतीला आणण्यात आलं होतं आणि नातेवाईकांनी व आपण म्हणजे सर्व पक्ष रस्त्यावर आले होते आणि सर्वांनी पार्थिव घेण्यास नकार दिला होता. त्यावेळीपासनं एक चेहरा, अमरावतीचा जो चेहरा आहे, पोलीस अधीक्षक असलेले डॉक्टर हरिबालाजी यांच्या बाबतीतलं वातावरण थोडंसं गरम झालं होतं. त्यावेळी ते तिथे येण्यास तयार नव्हते आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या निवेदिता दिघडे यांनी आपल्या पत्रपरिषदेमध्ये असं सांगितलं की ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी फोन केला तेव्हा त्यांची एंट्री या प्रकरणामध्ये झाली, तोपर्यंत ते तिथे आले नव्हते. या गोष्टी कितपत खऱ्या आहे आणि हे कसं आहे एकंदरीत प्रकरण? कितपत खरं आणि सत्य आहे. हरी बालाजींनी पहिल्या दिवशी ही घटना घडल्याबरोबर स्वतःचा माइंडसेट तयार करून घेतला आणि त्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर रेड्डी साहब का इसमें कोई रोल नहीं, हम तपास करेंगे. केव्हा तपास करणार? कशाचा तपास करणार? त्यामुळे हरी बालाजींनी स्टँड हा घेतला की रेड्डी याच्यात दोषीच नाही आहे. पहिल्या दिवशी पण त्यांनी माइंडसेट ठरवून टाकला. त्यांनी पहिल्या दिवशी क्लीन चिट देऊन टाकली रेड्डींना की रेड्डी दोषी नाही आणि आम्ही तपास करू. केव्हा तपास कराल? कशाचा कराल? तक्रारी रेड्डींच्या हातात आहे. रेड्डीला पाहिजे ते कागद रेड्डी समोर करून आला आणि दुसरे कागद समोर करणारी जी आहे तिथं बिचारी दीपाली गेलेली आहे. त्यामुळे तिने कोणत्या तक्रारी केल्या, काय केल्या, त्या दीपाली सोबत केल्या. पण तिच्या 3 सुसाईड नोट मध्ये रेड्डींचा उल्लेख आहे आणि अत्यंत जबाबदार उल्लेख आहे रेड्डींचा. सामान्यपणे सुसाईड नोट, डेथ डिक्लेरेशन याच्यावर तुम्ही कारवाई करता. या प्रकरणामध्ये बालाजी जे आहेत ते बालाजी क्लीन चिट का देतात रेड्डीला? रेड्डी तिथे यायला तयार, बालाजी त्या दिवशी तिथे यायला तयार नव्हते. इतकं वातावरण तापलं होतं. तिच्या समाजाचे सगळे लोक होते, वन कर्मचारी होते, आम्ही सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी होतो. आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही जिल्ह्याचे पोलिसांचे प्रमुख आहात, तुम्ही या, इथल्या भावना समजून घ्या. ते यायला तयार नव्हते. मग मीटिंग में यायला तयार नव्हते. शेवटी आमच्या जिल्हाध्यक्ष ज्या निवेदिताताई त्या कलेक्टरशी बोलल्या की तुम्ही तर भावना समजून घ्या, की त्या पोलीस प्रमुखांनी समोरून सांगितलं पाहिजे. समोर आल्यानंतरही ते सांगायला तयार नाही. ते एकच गोष्ट सांगत होते की आम्ही चौकशी करू, चौकशी करू, चौकशी करू. अरे कशाची चौकशी करणार आहे? केव्हा करणार आहे चौकशी तुम्ही? अजून 2-4 दीपाली मेल्यानंतर समाजातल्या त्या दीपालीला न्याय द्यायसाठी सुसाईड नोट हा पुरेसा पुरावा आहे आणि लोकांची निवेदन आहेत, हजारो लोकांची उदाहरणं आहेत घडलेले. अनेक प्रकरण या रेड्डींनी थंड्या बस्त्यामध्ये टाकून दिले. कुठल्या मिटिंगा घेतल्या नाही, कुठे कारवाया केल्या नाही. त्या रेड्डीला तुम्ही का बरं वाचवता? तर पहिला जो विषय आहे तो हरिबालाजींचा आहे की हरिबालाजी जर या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आहेत आणि त्यांनी जर क्लीन चिट दिलेली आहे तर हरिबालाजींना पालकमंत्र्यांनी कधी म्हटलं नाही की रेड्डी, पालकमंत्र्यांच्या बाबतीत ही भावना पोचली नाही का की रेड्डी गुन्हेगार, रेड्डीवाला सहआरोपी करा म्हणून? पालकमंत्री हरिबालाजींना सांगत नाही. या जिल्ह्यात 2 मंत्री आहेत, दोन्ही मंत्री तोंड उघडायला तयार नाही. मेळघाटचा आमदार तोंड उघडायला तयार नाही. दीपालीला न्याय मिळेल कसा? त्याच्यामुळे निलंबनाचं श्रेय घेण्यापेक्षा इथे पालकमंत्री म्हणून बसून एसपी सोबत मीटिंग घेऊन एसपीला सांगायला पाहिजे होतं की दीपालीला न्याय मिळण्यासाठी सर्व प्रकारच्या चौकशा करून तात्काळ 2 दिवसाच्या आतमध्ये सगळ्यांवर कारवाई करा. थातूरमातूर कारवाई करतात. 2 दिवसाचा PCR मागितला फक्त त्याचा, शिवकुमारचा. आणि काय आहे तिथं त्यांनी CCTV फुटेज अवेलेबल करून दिलं पाहिजे मेळघाटचं. तिथल्या ज्या कथा ऐकायला येऊन आल्या त्या भयंकर कथा आहेत सगळ्या. मला आपल्याला इथे थोडंसं थांबायचं. एक प्रश्न असा पण आहे या प्रकरणामध्ये की गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या धारणी पोलीस स्टेशनच्या येऊन राहिलेल्या आहेत तिथून असं माहिती पडलेलं आहे की धारणी पोलिसांनी जो विनोद शिवकुमारचा ज्या प्रकारे PCR घ्यायला पाहिजे होता, सर्वप्रथम ज्या ग्राउंडवरती PCR घ्यायला पाहिजे होता तो ग्राउंड असा होता की किमान 7 दिवसाच्या किंवा 10 दिवसाच्या PCRची जर मागणी न्यायालयाला करण्यात आली असती तर किमान 4 ते 5 दिवसांचा PCR देण्यात आला असता. त्याच्यानंतर जेव्हा त्याला PCR संपल्यानंतर न्यायालयात पुनश्च दाखल करण्यात आलं असतं आणि त्यानंतर पुन्हा जर PCR मागितला असता तर कदाचित न्यायालयाने तो दिला असता. परंतु पहिल्यांदा मागितलेला जो 3 दिवसाचा PCR आहे हा मुळातच चुकीची भावना
चुकीचा पोलिसांनी हे दाखल केलेला असल्यामुळे 2 दिवसाचा PCR पहिले देण्यात आला आणि त्यानंतर 1 दिवसाचा PCR देण्यात आला. तर धारणी पोलिसांनी तो PCR रिअलपणे दिलेला नाही अशी हलक्या आवाजातली चर्चा धारणीमध्ये ऐकू येत आहे. त्याच्यासाठी बरमुडा, त्याच्यासाठी पंखे, त्याच्यासाठी बिस्लेरी पाण्याच्या बॉटल ह्या आरोपीला धारणी पोलिसांनी वागणूक दिलेली आहे अशी सुद्धा जनचर्चा. याबाबत आपलं काय मत आहे? हे अगदी खरं आहे की पोलिसांचा माइंडसेट दिसून आला की पोलिसांनी ठरवून टाकलं कोणाला आरोपी करायचं, कोणाला नाही करायचं, कोणाला वाचवायचं, काय करायचं. या माइंडसेटनुसार जर तुम्ही काम कराल तर तुम्ही मुळापर्यंत जाऊ शकणार नाही, आमचं तेच म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे जर दायित्व आहे त्यांनी आता CCTV फुटेज उपलब्ध करून दिलं पाहिजे. तिथून येणाऱ्या सगळ्या बातम्या, तिथून येणाऱ्या सगळ्या वार्ता ज्या मेळघाटातल्या त्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच आहे की त्याचा रिअल PCR झाला म्हणतात तो घेतलाच गेला नाही. आणि एकीकडे बातम्या प्रसूत केल्या की शिवकुमारांवर 42 प्रश्नांची सरबत्ती केली आणि शिवकुमारची बोबडी वळली होती. शिवकुमारला प्रश्नांची उत्तरं देता येत नव्हती, प्रश्नांची उत्तरं देता येत नव्हती. त्याला डबा बाहेरून येत होता, त्यासाठी पंखा बोलवला गेला कोठडीमध्ये. त्याला डास चावू नये म्हणून तिथे कचुआच्या अगरबत्ती लावली गेली. त्याच्या अंगावर कपडे होते सगळे घातलेले. VIP ट्रीटमेंट होती असं लोक म्हणतात. मग त्याची चौकशी केली पाहिजे. जर एवढे स्वच्छ आहे हरिबालाजी तर त्यांनी ते तिथे CCTV फुटेज उपलब्ध करून द्यावे लोकांना. त्याच्यावर आरोप होत आहे ते. या आरोपांचं खंडन त्यांनी केलं पाहिजे समोरून. पण त्यांना सरकार जाब नाही विचारत की हे काय चालू आहे. 3 दिवसामध्ये ते जेलमध्ये गेले आणि रेड्डी मोकाट फिरून आले छान थातूर मातूर बदलीचं नाटक करून. या अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा महिला आहेत. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर या सुद्धा महिला आहेत. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त या सुद्धा महिला आहेत. एकंदर अमरावतीमध्ये महिला राज असताना सुद्धा दीपालीने आत्महत्यासारखा प्रकार करावा हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय काळजीचं वातावरण या अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या तरी आणि मेळघाटात त्यातल्या त्यात दिसून येत आहे. या प्रकरणामध्ये आणखी आपल्याला जसं मला एक विचारायचं आहे की साई प्रकाशची एक भूमिका आपण आज ज्यावेळी आपण आंदोलन केलं त्यावेळेस साई प्रकाश यांच्याशी ज्यावेळेस आपण फोनवर बोललात त्यावेळी अतिशय उग्र स्वरूपाची भूमिका आपण घेतली होती आणि त्यामध्ये आपण त्यांना स्पष्टपणे सांगत होते की हमारे पास में आपके मटन की पार्टी के वहाँ के व्हिडिओज है. तर हे प्रकरण कितपत सत्य आहे? असं आहे की 26 तारखेला घटना घडली. 27 तारखेला त्या बिचाऱ्या दीपालीचं पोस्टमॉर्टम सुरू होतं. जनमत संतप्त होतं, लोकांमध्ये आक्रोश होता, नातेवाईकांमध्ये आक्रोश होता. एक पोरगी गमावल्याचं दुःख सगळ्यांमध्ये होतं. आणि 2 वरिष्ठ अधिकारी मेळघाटाच्या त्या याच्यासाठी 2 वरिष्ठ अधिकारी आले. एक साईप्रकाश नावाचे अधिकारी आले आणि दुसरे अधिकारी काकोडकर म्हणून आले. हे दोघेही अधिकारी विश्रामगृहावर जाऊन बसले वडाळीच्या. आणि त्या ठिकाणी ज्यांना आपण कल्प्रिट म्हणतोय, ज्यांना आपण गुन्हेगार म्हणतोय, त्यांच्यासोबत त्यांची पार्टी सुरू होती. पत्रकारांचं भांडण झालं त्याच्यासोबत. पत्रकारांनी त्याला जाब विचारला, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळ्याचे. अरे तुम्हाला काहीच वाटत नाही पोरगी मरते? तुमची विशाखा समिती कार्यरत नाही, तुम्ही तक्रारींना केराची टोपली दाखवता. अहो एक पोरगी भविष्याचं स्वप्न पाहून MPSC उत्तीर्ण होते. तुम्ही तिला प्रेग्नंट असताना, गर्भवती असताना तिला तुम्ही 4-4, 5-5 किलोमीटर खडीच्या रस्त्यावरून चालवता. रात्री 2-2 वाजता तिला तुम्ही बोलवता, तिला टॉर्चर करता. तुम्हाला लाजा वाटत नाही? तुम्ही कुठलीच तक्रार गंभीरतेने घेणार नाही. त्या पोरीने नवऱ्याला पत्र लिहिला. त्या पत्रामध्ये ती म्हणते की मला माफ कर, मी चालली. तू पुन्हा लग्न जर करशील तर एक कर बाबा, काही कर, पण नोकरी असलेल्या पोरीशी लग्न करू नको. काय भावना असेल विचार करा. सावित्रीबाई फुलेचं नाव घेतो आपण, त्याच्याशिवाय आपण राजकारण करत नाही. नाव घेताना कोणत्या तोंडाने नाव घेतो? ही ट्रीटमेंट आहे. आणि अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही. हे तिथे बसतात, पत्रकार म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्ही कसे काय इथे आले? आम्ही प्रशासकीयचं हे करायला आलो. नोट देतात तिथे रेड्डीला, त्याची बदलीची थातून मातून बदली करून त्याला क्लीन चिट देतात. आणि त्याच्यामध्ये लिहितात की दीपाली प्रकरण हे अतिशय गंभीर आहे. मग प्रकरण जर गंभीर आहे तर तुम्ही बदली कशा काय करून आले त्याची? त्याला आरोपी का नाही करून आले तुम्ही? आमचा आजही आज सवाल आहे की सरकार जर म्हणते की दीपाली प्रकरण गंभीर आहे आणि त्या प्रकरणामध्ये जर श्रीनिवास तो MS रेड्डी जो आहे त्याची बदली जर होते तर ती बदली का होते? त्याला मॅटमध्ये जाता यावं, त्याला कोर्टामध्ये जाता यावं, त्याला कोणता तो जमानत अग्रिम जमानत ती घेता यावी, अँटिसिपेटरी बेल घेता यावी, म्हणून तुम्ही त्याला पळवाटा शोधून देऊन राहिले का? मग करायचं असेल त्याला आरोपी करायला पाहिजे. आमची आजही मागणी आहे. आम्ही आज साई प्रकाशजी बोललो, ते म्हणाले की नाही आम्ही अमरावतीच्या पोलिसांचा अहवाल मागू. अरे अमरावतीच्या पोलिसांनी तपासच केला नाही.
कशाचा तपास केला? 3-3 सुसाईड नोट समोर नाही आहेत का? शेकडो कागद समोर नाही का दीपालीच्या प्रकरणाची? निवेदन समोर नाही आहेत का? सर्कमस्टान्सेस ग्राउंडवरचे जे आहेत ते समोर नाही आहेत का? मग तुम्ही तपास करून आले म्हणजे काय करून आले 4 दिवसापासून? एक शिवकुमार जेलमध्ये टाकून दिला थातूर मातूर पद्धतीने आणि झालं हे प्रकरण गुंडाळण्याच्या मागे तुम्ही लागलेले आहे. वर करणे जे दिसतं आहे ते वरपासूनची IFS लोकांची लॉबी, हे सचिवांपासून ते इथपर्यंतची, आणि इथले जे राजकीय सत्तेतले नेते मंडळी आहे यांनी मिलीभगत करून त्या रेड्डीला वाचवण्याचा पूर्ण हा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आमची टोकाची मागणी आहे की रेड्डीला बडतर्फ केलं पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे, त्याला सहआरोपी केलं पाहिजे. या प्रकरणामध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये दीपाली चव्हाण आणि उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांची ही ऑडिओ क्लिप होती. या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा एक उल्लेख आलेला आहे की मैं SP को बोल के तेरे पे एट्रॉसिटी लगवाता हूं. तर याबाबत आपण काही चौकशी केली आहे का? ज्या अर्थी यावरून या एकंदरीत ऑडिओ क्लिप वरून त्यांचे घनिष्ठ संबंध व्हायरल होताना दिसत आहे. नाही, ते घनिष्ठ संबंध आहेतच, ते दिसतातच आहे. रेड्डीचा उल्लेख SP जे आहे ते रेड्डी साहेब असा करतात. जेव्हा आम्ही म्हणतो की ते आरोपी आहेत तेव्हा ते त्यांचा उल्लेख साहेब म्हणून करतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये यांचे एकमेकांचे संबंध होते हे दिसत आहे. आणि ह्या दिसण्यामुळेच हे त्यांना फेवर करतात का, हा जनतेच्या मनातला संशय आहे. तमाम जनतेच्या मनातला हा संशय त्यांना कृतीने दूर करावा लागणार आहे. थातूर मातूर कागदी घोडे नाचवून चालणार नाही. आज नुकतंच एक जे धारणीवरून वृत्त हाती आलेलं आहे त्या अनुषंगाने विनोद शिवकुमारला, आरोपीला 1 दिवसाची पोलीस कोठडी त्याची संपल्यामुळे मंगळवारी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि न्यायालयाने कुठलाही ग्राउंड न स्वीकारता आज त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे. त्यामुळे धारणी येथून या प्रकरणावरचा जो पडदा आहे हा जवळपास पडलेला आहे. आता तपास अधिकारी पूनम पाटील ह्या सुद्धा पत्रकारांच्या समक्ष येऊन कुठल्याही प्रकारची बाईट किंवा कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त करायला तयार नाहीये. आता न्यायालयाने जो निर्णय दिला तर तो न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. असं आहे की काय मांडणी होते, कशी होते न्यायालयाच्या समोर, किंवा पोलिसांना काय रिकव्हरी झालेली आहे त्या प्रकरणातली, किंवा काय व्हायचे आहे, हा न्यायप्रविष्ट भाग आहे. तो तपासून आपल्याला त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती द्यावी लागेल. मुळात कसं आहे माहिती आहे का, की मुळात पोलिसांनी हे ठरवलं पाहिजे की आम्हाला या प्रकरणाच्या मुळाशी जायचं आहे. कारण की एक दीपाली गेली, दुसरी दीपाली जाऊ नये या दिशेने सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. ते प्रयत्न होताना दिसत नाही, ही आमची खरी खंत आहे. मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी याचे श्रीनिवास रेड्डीचं निलंबन झालं हे नक्की गोष्ट आहे की मुंबईतून थातूर मातूर याच्यावरती काहीतरी पांघरून घालण्यात येत आहे? नाही, आम्हाला माहिती आहे, आम्ही आंदोलन करत होतो आणि आम्हाला पोलिसांनी अटक करेपर्यंत आम्ही आंदोलन केलं. ज्या क्षणाला आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आम्ही आजचं आंदोलन थांबवलं. आम्ही दिवसभर ठिय्यातून बसलो होतो. आमची मागणी होती, हीच मागणी जी आतापर्यंत मी तुम्हाला सांगितल्याबरोबर. तिथे आता आम्हाला त्या याच्यावर बातम्या दिसायला लागल्या की यशोमती ठाकूर काहीतरी श्रेय घेतात. त्या म्हणतात की मी निलंबन करून आणलं. 4 दिवसामध्ये दीपालीला न्याय देण्यासाठी त्या पुढे दिसल्या नाही. पण आज त्यांनी एकदम निलंबनाच्या सगळे स्वतःचे फोटो, आता त्या उद्धव ठाकरेंना आज भेटल्या, काल भेटल्या, परवा भेटल्या, काय भेटल्या, निलंबनाची ऑर्डर अजूनही कोणाच्याजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे त्या सांगतायत की निलंबन झालं असेल तर त्याचं स्वागत आहे. आणि ते आम्हाला माहिती आहे की आम्ही जे आंदोलन केलं आणि जो जनमताचा रेटा उभा झाला, जे जनतेच्या मनामध्ये दीपालीविषयी सद्भावना निर्माण झालेली आहे, दुःख आहे लोकांना. लोक म्हणतात की आमची मुलगी उद्या या ठिकाणी राहील, असं होऊ नये. त्याच्यामुळे ते निलंबन झालं. त्या निलंबनाचं असं राजकीय श्रेय कोणी घेऊ नये आणि त्याच्यावर समाधान मानून चालेल कसं? निलंबन झालं, 4 चौकशा बसतील गव्हर्नमेंट स्तरावरच्या आणि चौकशा बसून त्यांना क्लीन चिट देतील. आहेत ना हरिबालाजींसारखे अधिकारी जे क्लीन चिट देत फिरून आले, ते पुन्हा क्लीन चिट देतील आणि ते मोकळे सुटतील. त्याच्यामुळे निलंबनावर समाधान मानून चालणार नाही. एकूण सगळे पुरावे तपासून त्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. एक चर्चा अशी सुद्धा मुंबईमध्ये होताना दिसत आहे की श्रीनिवास रेड्डी यांची फक्त बदली करून त्यांना APCCF या ठिकाणी कार्यरत करण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार आहे आणि संरक्षणाची जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राची त्यांच्यावरती देण्यात येणार असल्याची सुद्धा जलचर्चा. याबाबत आपण काय सांगाल? तरी मला याच्यामध्ये रस नाही. महाराष्ट्र शासनाला कोणत्या अधिकाऱ्याच्या बदल्या करायच्या, काय करायचं, त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. आम्हाला या प्रकरणात माहिती आहे, या प्रकरणात एवढं माहिती आहे की या प्रकरणामध्ये, दीपालीच्या प्रकरणामध्ये रेड्डी यांचं अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे. रेड्डी यांचा तिथल्या चोरांना पाठीशी घालण्याची जी वृत्ती आहे आणि जी कृती आहे ती कारणीभूत आहे. त्यामुळे आम्ही ह्या प्रकरणावर ठाम आहोत
नंतर काय करायचं महाराष्ट्र सरकारने करावं, पण या प्रकरणामध्ये त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, याच्यावर आम्ही ठाम आहोत. या पुढील जर समजा आता आणखी काही आपल्याला जसं आज म्हटलेलं आहे आणि जर निलंबनाची कार्यवाही झाली नाही किंवा त्याला सह आरोपी करण्यात आलं नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपली पुढील आंदोलनाची दिशा काय राहणार आहे? भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल, पण समाजातल्या सगळ्या मुली म्हणायला लागल्या की होय मी दीपाली. मुली थरवल्या आहेत, घाबरल्या आहेत, नोकरी करायची की नाही मुलींनी दुर्गम जागेवर. याच पद्धतीने कोविड सेंटरमध्ये बलात्कार होणार असतील, महिला जर महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नसतील, आणि ते कोणत्या महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मुली जर सुरक्षित नसतील तर मुलींना तुम्ही समान दर्जा देणार कसा? का भाषणामध्ये जायचा का फक्त तो? त्याच्यामुळे आम्ही तर आंदोलन करू, पण जनता पेटून उठेल. आणि मुलींमध्ये ही भावना झाली आहे की जर तुम्ही नाही काही केलं तर आम्ही होय मी दीपाली म्हणून आम्ही समोर येऊ. मुली येतील, महिला समोर येतील, होय मी दीपाली म्हणून लढतील. त्या प्रत्येक मुलीच्या मनामध्ये दीपाली जागृत झालेली आहे. तिचे फोटो, तिचे पत्र, तिच्या सगळ्या तक्रारी हे वाचल्यानंतर प्रत्येक महिलेच्या मनामध्ये भयंकर विचित्र अवस्था त्यांच्या मनाची निर्माण झालेली आहे. हादरलेले आहेत सगळेजण. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठं आंदोलन उभं होईल आणि त्यांना आरोपी करेपर्यंत आम्ही आंदोलन नक्कीच करणार. एक प्रश्न आहे की अमरावती जिल्ह्याच्या खासदार या छोट्या छोट्या गोष्टी लोकसभेमध्ये प्रश्न विचारताना दिसतात आणि तो प्रश्न बऱ्यापैकी समाज माध्यमांवरती आपल्याला व्हायरल झालेला सुद्धा दिसून येतो. मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी त्या आपल्या अमरावतीच्या ज्या खासदार आहे नवनीत राणा यांच्यासोबत स्वतः भेटून त्यांना यही ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकवली होती आणि त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली होती. तर हे प्रकरण मेळघाटातलं असल्यामुळे आणि स्वतःला मेळघाटाची बेटी समजत असल्यामुळे नवनीत राणांनी लोकसभेमध्ये उचलून का धरलं नाही? त्यांनी का उचलून धरलं नाही याचं उत्तर मी नाही देऊ शकणार. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, क्रमांक 1. आणि क्रमांक 2 की नवनीत राणांचा एक बाईट मी या संदर्भातला बघितला 27 तारखेला, जो एका एबीपी माझा टीव्हीवर दाखवलेला होता. त्या एबीपी माझ्यावर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि त्यांनी रडत सांगितलं की माझ्याकडे तक्रार आलेली होती आणि मी या तक्रारीवर पाठपुरावाही करत होती, पण मी न्याय मिळवून देण्याच्या आत दीपाली गेली, याचं मला अतीव दुःख होत आहे आणि दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी मी संघर्षरत राहील. हे मी त्यांचं ऐकलेलं स्टेटमेंट आहे. त्यामुळे मला या प्रकरणातलं एवढं माहिती आहे की त्यांनी हे स्टेटमेंट स्वतः दिलेलं आहे. आता त्यांनी तो विषय मांडला का नाही किंवा मांडला का याबद्दलची मला माहिती नाही, म्हणून मी या संदर्भामध्ये तशी प्रतिक्रिया देणं काही माझ्या म्हणजे अपेक्षित नाही, देऊ पण नाही. तुम्ही या विषयावर त्याच बोलू शकतात की त्यांचं त्याच्या मागचा काय सगळा उद्देश होता किंवा नव्हता, त्यांनी बोलावं या विषयावर. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते असलेले शिवराय कुलकर्णी यांनी सडकून टीका केलेली आहे ती अमरावतीमध्ये असलेल्या महिला राजवर, अमरावतीच्या पालकमंत्री, अमरावतीच्या खासदार, त्यानंतर अमरावतीचे पोलीस अधीक्षक असलेले डॉक्टर हरिबालाजी यन आणि श्रीनिवास रेड्डी. त्यामुळे एकंदरीत या सर्व प्रकरणावरून दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी सगळीकडे जे विशेषतः वनपरिक्षेत्रामध्ये कार्यरत असणारे किंवा वनविभागामध्ये कार्यरत असणारे जे दाक्षिणात्य मंडळी आहे यांनी एकत्रितपणे सर्वांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे ते एकमेकांना नेहमी पाठीशी घालत असल्याचा आरोप सुद्धा अस्पष्टपणे शिवराय कुलकर्णी यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. अगदी मंत्रालयापासून वरच्या सचिवापासून तर खालच्या तळागाळातल्या आरोपापर्यंत ही संपूर्ण जी साखळी आहे ती कार्यरत असल्याचे या अनुषंगाने दिसून येते. विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत.